सातपूर शहरातील श्रमिक नगर येथे भरवस्तीत झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे सातपूर पोलिसांनी खुनातील संशयितांची घटनास्थळावरून परिसरात धिंड काढत फिरवले। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। श्रमिक नगरातील लक्ष्मी हाइट्स इमारतीजवळ 23 वर्षीय अशोक वानखेडे या निष्पाप तरुणाची काही कारण असताना टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली होती। रक्ताच्या थारोळ्यात बळी पडलेल्या युवकाच्या मृत्यूनंतर परिसरात प्रचंड चीड निर्माण झाली होती। सीसीटीव्हीच्या आधारे सातपूर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतलं असून यामध्ये काही विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे। त्यानंतर पोलिसांनी संशयित आदित्य उर्फ बाबू वीरेंद्र यादव वर्ष 18, साहिल गोकुळ गांगुर्डे वर्ष 20, श्रावण महादुवा वर्ष 18, समीर उर्फ बिट्टा कैलाश मेश्राम वर्ष 22, राहुल मदन सिंग वर्ष 21 सर्व राहणार श्रमिक नगर यांची सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रमिक नगर माई कॉलनी परिसरातून धिंड काढली आहे। सदरची कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक राकेश न्याहाळदे, सचिन अजबे, सागर गुंजाळ, विलास गीते, प्रशांत पवार यांच्यासह पोलीस पथकांनी केली आहे। आपल्या भागामध्ये कोणीही आपल्याला त्रास देत असेल, कोणी टवाळखोरी करत असेल, अशा कुठल्याही वयोगटातली व्यक्ती असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या। त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि आपल्याला सगळ्यांना मिळून सातपूर भागामध्ये शांतता प्रस्थापित करायचं आहे आणि अशी टवाळखोरी करणारे, कोणाला त्रास देणारे असे जे काही एंटिटीज आहेत त्याच्यासुद्धा कायदेशीर कारवाई आम्ही करून या गोष्टीचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत। नागरिकांना आव्हान आहे की अशा लोकांची, अशा इसमांची, अशा व्यक्तींची आम्हाला नोटीस द्या। धन्यवाद। दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्र 11:15 वाजता आपण ज्या ठिकाणी आहोत सदर ठिकाणी योगेश वानखेडे या इसमाचा काही इसमांनी मिळून चाकूने हल्ला केला होता, त्यामध्ये तो मयत झाला होता। त्यामुळे सातपूर पोलीस स्टेशनचे अपराध क्रमांक 299/2025 असा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आणि 4 जुवेनाइल आरोपी असे ताब्यात घेतले होते। 5 मेजर आरोपी आहेत, त्यांना अटक करून आणि न्यायालयासमोर नेला असता 30 तारखेपर्यंत पोलीस रिमांड मंजूर झाले आहे। त्यांना तपासासाठी सदर भागामध्ये आणण्यात। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर।